चला आज आपण पर्सेंटेज ह्या चॅप्टरचा आपण अभ्यास करणार आहोत. आता पर्सेंटेज ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काही व्हॅल्यू दिलेले असतात, त्या व्हॅल्यूचं पर्सेंटेज काढायचं असतं. आता कन्सेप्ट ऑफ पर्सेंटेज, आता पर्सेंटेज हे एक्सप्रेस कसं केलं जातं, तर आपण काय म्हणतो की जर समजा एक्स असेल तर एक्स पर्सेंट, बरोबर ना. पर्सेंटेजचं साईन हे आपण अशा पद्धतीने दर्शवतो. मग एक्स पर्सेंट म्हणजे कसं असतं, तर ज्यावेळेस ह्या एक्सला एक्स डिवायडेड बाय 100 असतं. एक्स पर्सेंटेज म्हणजे काय, एक्स डिवायडेड बाय 100 असेल. दुसरं काय कन्सेप्ट, इफ सर्टन व्हॅल्यू ऑफ पी इन्क्रीजेस बाय x%, देन इन्क्रीज व्हॅल्यू इज इक्वल टू 100 प्लस एक्स पर्सेंट ऑफ पी असेल. म्हणजे जर समजा एखादा आर्टिकल असेल, आर्टिकल म्हणजे एखादी वस्तू असेल, जर त्याची किंमत 100 रुपये असेल आणि ती जर 15% वाढली तर त्याची नवीन किंमत किती असेल, तर 115 असेल. सिमिलरली ते काय म्हणलं त्यात की इफ सर्टन व्हॅल्यू ऑफ पी इन्क्रीजेस बाय x%, देन द इन्क्रीज व्हॅल्यू इज इक्वल टू काय असणार आहे, 100 प्लस x% ऑफ पी. म्हणजे त्या व्हॅल्यूच्या मध्ये टक्केवारीमध्ये फक्त 100 ॲड करायचं. पण जर कमी झाली असेल तर कसं करणार आपण, 100 मधून मायनस करायचं जे केवढे टक्के वाढलेले आहे ते. फॉर एक्झाम्पल, जर व्हॅल्यू जर 25% कमी झाली तर आपण कसं करणार, 100 मायनस 25 डिवायडेड बाय 100 इंटू पी. परत काय दिलेलं, इफ द प्राइजेस ऑफ कमोडिटी इन्क्रीजेस बाय R%, देन रिडक्शन इन कन्झम्पशन सो ॲज नॉट टू इन्क्रीज द एक्सपेंडिचर इज. मग आपल्याला कधी कधी असं दिलेलं असतं की पेट्रोलच्या किमती वाढलेल्या आहेत. पेट्रोलच्या किमती वाढलेल्या आहेत, तर आपल्याला किती टक्क्याने कन्झम्पशन कमी करावं लागेल पेट्रोलचं, जेणेकरून आपल्या जे एक्सपेंडिचर आहे म्हणजे जो खर्च आहे त्या खर्चामध्ये वाढ होणार नाही. तर त्यासाठी एक बेसिक फॉर्म्युला आहे, R डिवायडेड बाय 100 प्लस आर, आर डिवायडेड बाय 100 प्लस आर इंटू 100, आर डिवायडेड बाय 100 प्लस आर इंटू 100%. हे फॉर्म्युले फक्त तुम्हाला मी दिलेले आहेत म्हणून देतो. आपल्याला विदाउट फॉर्म्युलेचं सॉल्व करायचे, कारण की फॉर्म्युले कधी आठवतील न आठवतील इट्स मॅटर ऑफ टाइम. मग पहिल्यांदा हे एवढं लिहून घ्या, मग आपण त्याच्या पुढचं फॉर्म्युले वगैरे असेल आणि एक्झाम्पल चालू करू. ओके, आता नेक्स्ट. हा, आता जर प्राइजेस मगाशी कसं होतं, कमोडिटीच्या प्राइजेस म्हणजे वस्तूंच्या प्राइजेस वाढलेल्या होत्या, आता प्राइजेस कमी झालेले आहेत. पण तुमचं म्हणणं काय की माझा खर्च तेवढाच राहिला पाहिजे, त्यावेळेस फॉर्म्युला काय असणार आहे, आर डिवायडेड बाय 100 मायनस आर इंटू 100. हे सगळं पर्सेंटेजमध्ये आपलं एक्सप्रेस होणार, बरोबर. पुढचं आहे पॉप्युलेशन आफ्टर एन इयर्स, म्हणजे एन वर्षानंतर पॉप्युलेशन. आपल्याला कधी कधी क्वेश्चन देतात ना की एका शहराची लोकसंख्या 1 लाख होती, तिचा वाढीचा दर 5% होता, तर 5 वर्षानंतर तिची लोकसंख्या किती असेल किंवा 5 वर्षापूर्वी किती असेल. तर त्याचं फॉर्म्युला काय, पॉप्युलेशन आफ्टर एन इयर्स इज इक्वल टू पी इंटू 1 प्लस आर, 1 प्लस आर डिवायडेड बाय 100 रेस टू एन. हा फॉर्म्युला देखील आपल्याला यूज करायचा नाही, फक्त हे लिहून घ्या. पॉप्युलेशन एन इयर्स अगोदर म्हणले असेल तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, पी डिवायडेड बाय 1 प्लस आर डिवायडेड बाय 100 रेस टू एन. पॉप्युलेशन आफ्टर, आफ्टर म्हणजे एन वर्षानंतरचं, आणि पॉप्युलेशन बिफोर म्हणजे एन वर्षापूर्वी किती असेल तर हा त्यावेळेस हा फॉर्म्युला यूज करायचा, आणि एन वर्षानंतर असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा. आणि जर कन्झम्पशन वाढवायचं असेल तर आर डिवायडेड बाय 100 मायनस आर इंटू 100%. ओके.
ओके, चला नेक्स्ट एक्झाम्पल बघू. आता हे बेसिक फॉर्म्युले लिहून घेतले. आता पुढचे पण आहेत काही फॉर्म्युले बघा. रिझल्ट ऑन डिप्रिसिएशन. आता व्हॅल्यू ऑफ मशीन आफ्टर एन इयर. डिप्रिसिएशन म्हणजे काय, तर आपण इकॉनॉमिक्स मध्ये बघतो डिप्रिसिएशन म्हणजे काय, की वस्तूची घसरण त्याला म्हणतात. म्हणजे जर समजा आपण एखादी नवीन गाडी घेतली किंवा नवीन मशीन घेतली, तर त्याची शोरूम मधली प्राइस आणि शोरूमच्या बाहेर काढल्या काढल्या त्याची प्राइस कशी होती, कमी होत चालते. तसंच प्रत्येक वर्षाला त्या वस्तूची किंवा नवीन गाडी असेल त्याची किंमत काय होत जाईल, कमी कमी होत जाईल. मग अशा वेळेस आपल्याला काय काढायचे, डिप्रिसिएशन जे असेल तर त्यावेळेस व्हॅल्यू ऑफ मशीन आफ्टर एन इयर्स इज इक्वल टू पी इंटू 1 - R / 100 n. याच्यामधला एन काय असणार आहे, नंबर ऑफ इयर्स असणार आहे. आणि व्हॅल्यू ऑफ मशीन एन इयर्स या अगोदर असेल तर काय असणार आहे, P / 1 + R / 100n. 1 प्लस आहे, हां सॉरी 1 - R आहे. 1 - R 1 - R / 100n. ओके, म्हणजे पॉप्युलेशन व्हॅल्यू ऑफ मशीन आफ्टर एन इयर्स इज इक्वल टू काय येणार, P इंटू 1 - R / 100n. आणि व्हॅल्यू ऑफ मशीन एन इयर्स अगो P / 1 - R / 100n असणार आहे. परत पुढचं काय दिलेलं त्यांनी, की A इज R% मोर दॅन B, देन B इज लेस दॅन बाय A. जर A हा B पेक्षा 8% मोठा आहे तर B हा A पेक्षा किती टक्क्यानं लहान असेल, त्यावेळेस फॉर्म्युला काय, R / 100 प्लस R / 100 प्लस R इंटू R / 100 प्लस R इंटू 100%. आपल्याला हे फॉर्म्युला कोणताच यूज करायचा नाही, फक्त हे लिहून घ्या तुम्ही. इंटू 100 हे पर्सेंटमध्ये हे केलं. इफ A इज R% लेस दॅन B, देन B इज मोर दॅन काय, R / 100 मायनस R. R / 100 मायनस R इंटू 100. ओके, हे फॉर्म्युले लिहून घ्या. चला आता पहिला प्रॉब्लेम बघू आपण. एक्सप्रेस इच ऑफ द फॉलोइंग ॲज अ फ्रॅक्शन. म्हणजे आपल्याला ह्या ज्या दिलेल्या व्हॅल्यू आहेत ते फ्रॅक्शनमध्ये एक्सप्रेस करायच्या आहेत. मग 56% 56% हा 56% ही व्हॅल्यू आहे. फ्रॅक्शन म्हणजे कसं असतो, आपण एक्स आपण वाय याच्या स्वरूपात लिहितो. मग 56%, आता पर्सेंटेज साईन हे काढून टाकण्यासाठी आपण काय करतो, याला 100ने डिवाइड करतो. याचं कसं एक्सप्रेशन होईल, 56 / 100. ओके, मग 56 / 100 याचं काय होईल, परत आपण जर 2 ने भागा लावला तर 28 / 50. परत किती येईल, 14 / 25. म्हणजे फ्रॅक्शनमध्ये कसं होईल, 56%चं 14 / 25. दुसरा आहे व्हॅल्यू 4%. आता 4%, तर 4% आपण एक्सप्रेस कसं करणार, तर 4 / 100. पर्सेंटेज जिथं साईन आहे इथं, आणि हे लक्षात कायमस्वरूपी ठेवा, ज्यावेळेस पर्सेंटेज साईन काढून टाकायचं असेल त्यावेळेस त्याला 100ने डिवाइड करायचं. म्हणजे 4 / 100. 4 / 100 म्हणजे किती येईल, 1/25. आपल्याला फ्रॅक्शनमध्ये एक्सप्रेस करायचं, डेसिमलमध्ये करायचं नाही. तिसरं आहे 0.6%. 0.6%, तर याचं कसं करणार आपण, 0.6 / 100. बरोबर, 0.600 हा इथला पॉईंट घालवण्यासाठी आपण काय करणार, खाली 0 वाढवणार. 6 / 1000, म्हणजे इथे किती होणार,
3 डिवायडेड बाय 500, 3 डिवायडेड बाय 500 हे आपलं झालं ॲन्सर. सिमिलरली त्याच पद्धतीने आपल्याला 0.08%, 0.08%, 0.08% हे जर एक्सप्रेस करायचे फ्रॅक्शनमध्ये, तर आपण काय करणार, 0.08 डिवायडेड बाय 100, बरोबर. मग याचं कसं होईल, 0.08चं वरचे जे पॉईंट आहेत ते घालवण्यासाठी आपण काय करणार, खाली 2 झिरो वाढवणार, म्हणजे 8/100 हे 2 झिरो वाढले, कारण की 2 पॉईंट घालवले आपण. मग याच्यात 4ने भाग घालू पहिल्यांदा, 4 2 8, 25 चौक 100 आणि हे वरचे 0 0. परत अजून एक 2ने भाग जाईल, बे 1 के बे म्हणजे 1250. तर हे अशा पद्धतीने आपल्याला एक्सप्रेस करायचे. गेले होणे ओके झालं लिहून एवढं. तर आता नेक्स्ट बघा, आता हे काय म्हणतात, एक्सप्रेस इच ऑफ द फॉलोइंग ॲज अ डेसिमल. आता डेसिमल म्हणजे आपल्याला माहिती आहे, डेसिमल म्हणजे कसं असतं, पॉईंटमध्ये असतं. मग आता आपल्याला हे जे पर्सेंटेजमध्ये दिलेलं आहे ते पॉईंटमध्ये आपल्याला एक्सप्रेस करायचे. तर पहिलं काय आहे, 6%. मग 6% जर 6% आहे, तर आपल्याला माहिती आहे की पर्सेंटेज साईन घालवण्यासाठी आपण काय करतो, त्याला डिवायडेड बाय 100 करतो. म्हणजे काय करणार आपण, 6%चं कसं मांडणार, 6%चं 6 डिवायडेड बाय 100 हे कसं करणार, 0.06 एवढंच येईल, याच्यामध्ये काय दुसरं चेंजेस होणार नाही. परत दुसरं काय दिलेलं आपल्याला, 28%. हे झालं पहिलेच उत्तर. दुसऱ्याचं बघा, 28%. 28%चं कसं करणार आपण, 28 डिवायडेड बाय 100 म्हणजे काय येणार, 0.28. 28 डिवायडेड बाय 100 याचं कसं होईल, 2 झिरो आहेत म्हणजे 2 डिजिट नंतर ना पॉईंट येईल, म्हणजे 0.28.
28. इथे कसं 2 झिरो म्हणून हा 0 हा 6 परत एक 0 आणि त्याच्यानंतर ना पॉईंट. इथे कसं आहे 2 आहेत 1 2 आणि त्याच्यानंतर ना पॉईंट झाला. तिसरं आहे आपलं 0.2%. तर 0.2% तर याचं आपल्याला पर्सेंटेज साईन घालवण्यासाठी काय करणार आपण 0.2 डिवायडेड बाय 100 म्हणजे डिजिट किती वाढवणार आपण 2 यानं देणार म्हणजे त्याचं कसं होईल 0.002 येणार 0.002 येणार आणि चौथा आहे आपलं 1.2% 1/2%. मग 1/2चं किती असतं 0.5 असतं डिवायडेड बाय 100 म्हणजे हे काय ना 0.005 0.005 आलं गेले म्हणे 0.005. ओके चला पुढे आता हा काय दिलेला बघा क्वेश्चन एक्सप्रेस इच ऑफ द फॉलोइंग ॲज अ पर्सेंटेज ॲज अ रेट पर्सेंट. आतापर्यंत आपल्याला पर्सेंटेजमध्ये व्हॅल्यू दिलेल्या होत्या आणि ते तुम्हाला फ्रॅक्शन डेसिमल ह्या स्वरूपामध्ये एक्सप्रेस करायचा होता. आता व्हॅल्यू हे तुम्हाला फ्रॅक्शनमध्ये किंवा डेसिमलमध्ये दिलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला पर्सेंटेजमध्ये एक्सप्रेस करायच्या आहेत. तर आपण ज्यावेळेस व्हॅल्यू पर्सेंटेजमध्ये होती त्यावेळेस फ्रॅक्शन किंवा डेसिमलमध्ये कन्वर्ट करताना आपण त्याला काय करायचो 100ने डिवाइड करायचो. आता त्याच्या उलटं करायचं. आता ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या पर्सेंटेजमध्ये आपल्याला एक्सप्रेस करायचे तर आपण या व्हॅल्यूला काय करणार आपण 100 मल्टिप्लाय करणार. मग जर पहिली व्हॅल्यू आपली 23 डिवायडेड बाय 36 पहिली व्हॅल्यू काय 23 डिवायडेड बाय 36 तर याचं पर्सेंटेजमध्ये एक्सप्रेस करताना आपण 100 मल्टिप्लाय करणार. मग इथे आपण भाग घालू मग 23 डिवायडेड बाय 18 इंटू 50 होईल याला 2ने भाग घालवला आपण. परत अजून 2ने भाग जाईल म्हणजे काय होईल 23 डिवायडेड बाय 9 इंटू 25. आता याचं हे करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं तर कसं होईल 23 इंटू 25 यांचा प्रॉडक्ट येतो आपला 575. 23 इंटू 25 याचा प्रॉडक्ट येतो 575. मग 575 भागिले 9 तर केलं तर 9 × 54 राहिले 3 9 35 झाले 9 × 27 बरोबर 63 राहिले किती 8/9%. तर हे अशा पद्धतीने आपल्याला आन्सर येईल. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला पर्सेंटेजमध्ये एक्सप्रेस करा म्हणतील त्यावेळेस त्या व्हॅल्यूला काय करणार आपण 100ने मल्टिप्लाय करणार आणि ज्यावेळेस पर्सेंटेज साईन ऑलरेडी असेल आणि ते दुसऱ्या कोणत्याही स्वरूपात एक्सप्रेस करायचं असेल त्यावेळेस 100ने डिवाइड करणार. तर हे झालं पहिलं आपलं. आता दुसरं कसं होईल इक्वेशन बघा 0.004 0.004 हे पर्सेंटेजमध्ये एक्सप्रेस करायचे म्हणजे आपण याला काय करणार 100ने मल्टिप्लाय करणार म्हणजे कसं करणार 0.004 इंटू 100. मग जर 100ने मल्टिप्लाय करतो तर हा जो पॉईंट आहे तो कितीनं 2 डिजिटनं तुमच्या डाव्या बाजूला शिफ्ट होईल म्हणजे काय होईल याचं 0.4 हे आन्सर येईल बरोबर आहे. आता तिसरं बघा तिसऱ्याचं काय दिलेलं आहे 3 6 3/4. तर याचं पहिल्यांदा कसं सिंपल स्वरूपात करून घेऊ
तर कसं करणार हे, या दोघांचा प्रोडक्ट 624 आणि +3/4 म्हणजे ह्या दोघांचा प्रोडक्ट असतो आणि त्याच्यामध्ये हे 3 ॲड करणार म्हणजे /4. हे किती झालं, 27/4 ही खरी व्हॅल्यू आहे. मग 27/4 या व्हॅल्यूला आपण 100 न मल्टिप्लाय करणार. 100 म्हणजे किती झालं, 25 चोक 100 बरोबर किती आलं, 27 गुणिले 25, 27 गुणिले 25 बरोबर. तर 27 गुणिले 25 याचं उत्तर येते 675. 675 675%. ओके. म्हणजे फक्त बेसिक काय व्हॅल्यू कोणत्याही असल्या ज्यावेळेस आपल्याला पर्सेंटेजमध्ये एक्सप्रेस करा म्हणतील त्यावेळेस आपण 100 मल्टिप्लाय करायचे, आणि ज्यावेळेस पर्सेंटेजमध्ये ऑलरेडी असेल आणि ते डेसिमल किंवा फ्रॅक्शनमध्ये एक्सप्रेस करा म्हणतील त्यावेळेस त्याला /100 न करायचं. ओके, घ्या लिहून एवढं. ओके, तर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता इव्हॅल्युएट करा म्हणलेत आणि ह्या व्हॅल्यू दिल्यात 70% ऑफ 320 +45% ऑफ 240. तर आपल्याला फक्त याचं कसं सिम्प्लिफिकेशन कसं आपण सॉल्व्ह करतो तसं करायचं आहे. फक्त याच्यामध्ये काय की हा जो पर्सेंटेज साईन आहे तर हे पर्सेंटेज साईन मॅटर करतं. जर इथं पर्सेंटेज साईन नसतं तर हे सिम्प्लिफिकेशनचं गणित झालं असतं. याच्यामध्ये काय केलं असतं आपण 70 × 320 असं केलं असतं, पण आता पर्सेंटेज साईन असल्यामुळे कसं करणार आपण 70% ऑफ 320 +45% ऑफ 240 बरोबर. तर पर्सेंटेज साईन घालवण्यासाठी आपण काय करतो, 70/100 इंटू 320 प्लस इथे काय करणार 45/100 इंटू 240. मग आता याचं हे 0 0 कॅन्सल होईल, हा 0 इथे कॅन्सल होईल,
हा 0 इथे कॅन्सल होईल बरोबर. 5 एक्के 5 5 दोन्ही 10 5 9 45 12 12 दोन्ही 24 म्हणजे राहिलं काय इथं 7 इंटू 32 प्लस 9 इंटू 12. मग याचं किती 7 दोन्ही 14 4 8 40 7 21 आणि 22 7 21 आणि 22 प्लस 9 दोन्ही 18 40 1 9 1 9 9 108 बरोबर. याचं उत्तर किती येईल मग 8 आणि 4 12 2 40 1 2 आणि 1 3 आणि 3 332 म्हणजे ह्या व्हॅल्यूचं उत्तर किती येईल 332 येईल. सिमिलरली आपल्याला त्याच पद्धतीनं हे जे 16 2/3% ऑफ 600 ग्रॅम 16 2/3% ऑफ 600 ग्रॅम तीनशे बत्तीसच आहे उत्तर पहिल्याचं. कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली असेल तुमची. 332च आन्सर येते. दुसऱ्याचं बघा बरं. दुसऱ्याचं काढा बरं. आलं होतं सेकंडचं. बघा आता सेकंडचं कसं करणार आपण. 16 2/3% 16 2/3% ऑफ 600 ग्रॅम मायनस 33 1/3% ऑफ 180 ग्रॅम. आता इथे एक कधी कधी आहे ना लक्ष कुठं ठेवायचं की ह्या व्हॅल्यू दोन्ही एका याच्यात आहे का. हे ग्रॅम मध्ये असेल आणि इथे जर केजी मध्ये दिलेलं असेल तर आपल्याला त्याचं कन्वर्जन करावं लागेल. पण फॉर्च्युनेटली ह्या दोन्ही व्हॅल्यू कशामध्ये आहेत ग्रॅम मध्ये आहेत. मग आपण कसं करणार आता हे 16 2/3चं आपण कन्वर्जन कसं करणार. या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि त्याच्यामध्ये 16 3 48 2 50 50 डिवायडेड बाय 3. आता पर्सेंटेज साईन आहे. आता हे अशा स्वरूपात आल्यामुळे मी सेपरेट लिहितो 1/100 इंटू 600 मायनस. सिमिलरली ती स्ट्रॅटेजी इथं वापरायची. 33 गुणिले 3 99 प्लस 1 100 भागिले 3
गुणिले 100 गुणिले 180, बरोबर. तर आता हे काय करणार, हे 2 झिरो गेले कॅन्सल. 3 एक 3, 3 दोन्ही 6, म्हणजे 50 दोन्ही 100 वजा हे 100 गेले कॅन्सल. 3 18 म्हणजे 60 बरोबर 40. याचं उत्तर आलं 40. म्हणजे मला वाटतं मग अशी तुम्ही दोन्हीचं उत्तर सांगितलं होतं, पहिल्याचं 332 आणि दुसऱ्याचं 40. ओके, बरोबर होतं ते. पहिल्याचं 332 आणि दुसऱ्याचं 40 बरोबर आहे. ओके, नेक्स्ट घेऊ आपण. बघा आता अशा स्वरूपामध्ये आपल्याला जे MPSC चे कंबाईन वगैरे किंवा ह्या टाईपला एक्झाम्पल असतात. तर 1/2 इज व्हॉट पर्सेंट ऑफ 1/3. 1/2 इज व्हॉट पर्सेंट ऑफ 1/3 आहे. म्हणजे ते काय म्हणतात की 1/2 हे 1/3च्या किती टक्के आहे. मग आपल्याला जसं की जर म्हणलं की 60 हे 100च्या किती टक्के आहे, तर अशा वेळेस काय करायचं, ज्याला ऑफ जोडलेलं आहे, ऑफ जोडलेलं आहे ती व्हॅल्यू न डिवाइड करायची. बघा आयडिया काय आहे, ज्याला ऑफ जोडलेलं आहे त्याही व्हॅल्यूनं डिवाइड करायचं. म्हणजे कसं करणार आपण, डिवायडेड बाय 1/3 घेणार, वरती काय घेणार 1/2 इंटू 100, बरोबर. मग याचं कसं होईल 3/2 इंटू 100. 100 का तर पर्सेंटेजमध्ये आपल्याला एक्सप्रेस करायचे, मग हे 50 होईल. म्हणजे याचे किती होईल 150%. म्हणजे पहिले जे आहे 1/2, पहिलं 1/2 इज व्हॉट पर्सेंट ऑफ 1/3. 1/2 इज व्हॉट पर्सेंट ऑफ 1/3. सिमिलरली पुढचं सॉल्व करा बरं. पहिल्याचं बरोबर आहे ते 50%. दुसरे सॉल्व करा बरं, हे दोन्ही. त्याचं 1200%, बरोबर आहे 1200%. बघा तोपर्यंत आता दुसरं सॉल्व करू. काय दिलेलं आहे, व्हॉट पर्सेंट ऑफ 7 इज 84. म्हणजे 7/84 हा कितवा भाग आहे. मग आपल्याला माहिती आहे ज्याला ऑफ जोडलेला आहे त्याला आपण डिवाइड करतो. म्हणजे काय करणार आपण 84 डिवायडेड बाय 7 इंटू 100. 12×7=84. 12 गुणिले 100 बरोबर काय येणार 1200%. त्याला पर्सेंटेज साईन द्यायला विसरायचं नाही. ओके, आता तिसऱ्यामध्ये बघा, काही जणांना कन्फ्युजन असेल की इथे काय दिलेलं आहे 2 मेट्रिक टन्स आणि क्विंटल्स. 2 मेट्रिक टन्स आणि क्विंटल्स याच्यामधलं रिलेशन काय आहे. हे रिलेशन समजलं की सोपं आहे. 1 मेट्रिक टन इज इक्वल टू 10 क्विंटल. 1 मेट्रिक टन 1 मेट्रिक टन इज इक्वल टू 10 क्विंटल. 1 मेट्रिक टन इज इक्वल टू 10 क्विंटल. मग आता हे ह्याच्यावरून सॉल्व करा बरं.
आलं उत्तर तिसऱ्याचं? ओके, चला आता आपण सॉल्व करू. बघा, ते काय म्हणतात की हॉट पर्सेंट ऑफ 2 मेट्रिक टन इज इक्वल टू इज 40 क्विंटल. पण आपल्याला रिलेशन माहिती आहे, 1 मेट्रिक टन इज इक्वल टू 10 क्विंटल. मग 2 मेट्रिक टन इज इक्वल टू काय असणार आहे? 20 क्विंटल असणार आहे. 2 मेट्रिक टन इज इक्वल टू काय होणार? 2 × 10 इज इक्वल टू 20 क्विंटल. 20 क्विंटल झालं बरोबर. मग आता आपल्याला माहिती आहे ऑफ कशाला जोडलेलं आहे? 2 मेट्रिक टनला. मग 2 मेट्रिक टनचं किती कन्वर्जन झालं? 20 क्विंटल डिवायडेड बाय 20. वरती काय येणार आपलं मग? 40 × 100. 0 0 गेलं कॅन्सल. बे बे बेदून 4 म्हणजे 200% असं. 200%. ओके, बरोबर आहे 200%. बघा बरं, याची सॉल्व करा. चला, किती पहिल्याचं 8.5 चेक करू आपण. पहिलं काय दिले? X% ऑफ 25 इज इक्वल टू 2.125. मग X% आपण कन्वर्जन काय करतो? X डिवायडेड बाय 100 इंटू 25 इज इक्वल टू 2.125. 25 25 चौक 100 म्हणजे X/4 इज इक्वल 2.125. मग X इज इक्वल टू 2.125 गुणिले 4. 2 चौक 8 आणि 125 गुणिले 4 किती होईल? 0.125 गुणिले 4 हे काय होईल आपलं? 8.5 होईल. 8.5 पहिलं उत्तर आलं. X इज इक्वल टू 8.5. सिमिलरली दुसऱ्याचं किती आले तुमचं?
700, दुसऱ्याचं 700, दुसऱ्याचं 70 आलं पाहिजे, दुसऱ्याचं 70 आलं पाहिजे. 9% ऑफ x इज इक्वल टू 63. याचं कसं करणार, 9 डिवायडेड बाय 100 इंटू एक्स इज इक्वल टू 63. एक्स इज इक्वल टू 63 इंटू 100 डिवायडेड बाय 9. 7 9 63 म्हणजे एक्स इज इक्वल टू 700. एक्स इज इक्वल टू 700. त्याच्यानंतर तिसऱ्याचं किती आले, 0.25. तिसऱ्याचं 700 बरोबर, तिसऱ्याचं 16. हा ऑनलाईन हो ॲपच आहे ना. आता याचं बघा कसं होईल, 0.25%, 0.25% साईन केल्यानंतर आपण 100 इंटू एक्स इज इक्वल टू 0.04. एक्स इज इक्वल टू 0.04 इंटू 100 होईल डिवायडेड बाय 0.25. हे दोन्ही डिजिट घालून टाकू म्हणजे काय होईल, 4 इंटू 100 डिवायडेड बाय 25, 25 चोक 100. मग एक्स इज इक्वल टू 16. एक्स इज इक्वल टू 16. एक्स इज इक्वल टू 16. तुमच्याकडे ॲप नाही इन्स्टॉल करा. दोन्ही ऑप्शन आहेत म्हणजे तुम्हाला रेकॉर्डिंग पण भेटते ना. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. बघा बरं, एवढं ट्राय करा. Invest rupees 72,318, which is 17% of her annual income in mutual fund. What is her monthly income?
आपण जर ॲन्युअल इन्कम एक्स मानू, अज्युम ॲन्युअल इन्कम इज इक्वल टू एक्स. मग आता हां 35,450 बरोबर आहे. मग आता याचं हे ॲन्युअल इन्कम एक्स म्हणलं तर याच्या 17%ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे? 32,318. म्हणजे आपण कसं म्हणणार 17% ऑफ एक्स इज इक्वल टू 72,318. मग याचं कसं होईल? 17 डिवायडेड बाय 100 इंटू एक्स इज इक्वल टू 72,318. मग एक्स इज इक्वल टू 72,318 गुणिले 100 भागिले 17. याची व्हॅल्यू किती येते? 4 लाख 4,25,400. परंतु ही जी व्हॅल्यू भेटलेली आहे ती आपल्याला कशाची भेटलेली आहे? हे ॲन्युअल इन्कम आपण एक्स अज्युम केलं. आपल्याला विचारले काय? मंथली इन्कम. मंथली इन्कम साठी कसं करणार आपण? डिवायडेड बाय 12. मंथली इन्कम इज इक्वल टू 4,25,400 डिवायडेड बाय 12. याची व्हॅल्यू किती? 35,450. ओके 35,450. त्याच्यावर तुम्ही कमेंट देखील करू शकता बरं का ॲन्सर आलं. हां ओके चला नेक्स्ट. बरोबर यायचं. फोर पर्सेंट नाही. 4% नाही आहेत. चेक करा परत एकदा. $62.5 बरोबर आहे. 62.5%. बरोबर. मग आपल्याला दिलेलं काय? ए इज 40% लेस दॅन बी. म्हणजे ए हा बी पेक्षा 40% लहान आहे. आणि सी इज 40% द सम ऑफ ए अँड बी. म्हणजे ए अँड बी ची बेरीज असेल त्याच्या 40% आहे. द डिफरन्स बिटवीन ए अँड बी म्हणजे ए अँड बी मधला फरक हा सीच्या किती टक्के आहे? बरोबर आहे. मग आपल्याला अशा वेळेस काय करायचं? अज्युम करायची एक व्हॅल्यू की आपण आता याच्यात सोपं कोणाला जाईल? बीला 100 घेणं सोपं जाईल. म्हणजे बी ची व्हॅल्यू काय घेतली आपण? 100. तर ए कितीनं 40% लहान आहे म्हणजे ए ची 60. सी ची व्हॅल्यू किती येईल आपल्याला? सी ची व्हॅल्यू दिलेली आहे
40% ऑफ ए प्लस बी. हा म्हणजे 40% ऑफ ए प्लस बी. 40% कसं होईल 40 डिवायडेड बाय 100. ए प्लस बीचं कसं होईल 60 प्लस 100 म्हणजे 40 डिवायडेड बाय 100 इंटू 160. याचं उत्तर किती आलं 64. म्हणजे सी ची व्हॅल्यू आपल्याला भेटली 64. ए ची आपण आधी केली 60 आली, बी ची 100 आली. आता विचारलंय काय त्यांनी डिफरन्स बिटवीन ए अँड बी. मग आधी ए अँड बी मध्ये डिफरन्स काढू. ए मायनस सॉरी बी मायनस ए घ्यावं लागलं आता. बी मायनस ए इज इक्वल टू 100 मायनस 60 इज इक्वल टू 40. हा सीच्या किती टक्के आहे. मग याच्यामध्ये मला सांगा डिवायडेड बाय कुणाला घ्यायचं 64. कारण की ज्याला ऑफ जोडलेला असेल त्याची व्हॅल्यू खाली घ्यायची सरळ आपण. 64 हा डिफरन्स काढलेला आपण 40 गुणिले 100 बरोबर. म्हणजे याचं कसं होईल 4×10=40 परत हे 21 येईल ना 16 सॉरी 16 गुणिले 100. मग याचं परत 4×4=16 आणि 25×4=100. बेके बे बे दोन्ही 4 5 25×5=125. 125 भागिले 2 म्हणजे 62.5 बरोबर. 62.5%. बरोबर आहे. बारा हजार 200 नाही कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली. आपल्याला काय विचारले त्यांनी मार्केट प्राइस नाही येणार. बघा आपण काय जर समजा आपण मार्केट प्राइस जर एक्स घेतली बघा मार्केट प्राइस एक्स घेतली म्हणजे आता थोडक्यात असं समजा घ्या की आपण जेवाय गेलो बघा. जेवल्यावरती आपल्याला मेनू असतो. मेनू कार्डवरती ती काय असते त्याची प्राइस असते ती मार्केट प्राइस आली बरोबर. परत त्याच्यावर जीएसटी लावतो आणि फायनल जी पेड करतो ती काय असते सेलिंग प्राइस राहते. मग हे काय दिले आपल्याला टोटल दिले ना प्राइस ऑफ म्हणजे ही सेल्स टॅक्स इन्क्लुजिव्ह. मार्केट प्राइस प्लस टॅक्स कशावरती मार्केट प्राइसवरती लागतो म्हणजे 9% ऑफ एक्स इज इक्वल टू 13,407. आता सॉल्व करा. बारा हजार 300 बरोबर आहे. बारा हजार 300 म्हणजे याचं पुढं कसं करणार आपण एक्स प्लस 9/100 इंटू एक्स इज इक्वल टू 13407. याच्यामधून हां याच्यामधून एक्स कॉमन काढला तर काय होईल 1 + 9/100 इज इक्वल टू 13407. मग हे कसं होईल 100
हां 109 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 13,407. मग एक्स इज इक्वल टू 13,407 गुणिले 100 भागिले 109. तर याचं उत्तर येते 12,300 ना. 12,300. काय म्हणत होता तुम्ही? हं, बघा बघा मार्केट प्राइस म्हणजे जे आपल्याला सांगितली जाते प्राइस. नाही नाही ती सेलिंग प्राइस आली. म्हणजे समजा आता जर तुम्ही आपण कपड्याच्या दुकानात गेले, मार्केट प्राइस दिली आपल्याला 100 रुपये. बघा मार्केट प्राइस एम आर पी म्हणतो ना, एम आर पी थोडक्यात ही मार्केट प्राइस. एम आर पी वरून आलं लक्षात तुम्हाला. मग याच्यावरती डिस्काउंट असेल, डिस्काउंट असेल 10%. तर तर ती 90 रुपये जी असेल ती काय झाली सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस म्हणजे जी प्राइस ऍक्च्युअल पे करतो आपण खरेदी करताना ती झाली सेलिंग प्राइस. मग त्याच्यानंतर ह्याला डिस्काउंटेड प्राइस बी जर डिस्काउंट दिला तर डिस्काउंटेड प्राइस. आता जर याच्यावरती टॅक्स लावलेला असेल, जर टॅक्स 10% असेल तर सेलिंग प्राइस किती होणार 110 रुपये होईल. हे झाले मार्केट प्राइस सेलिंग प्राइस. अजून कोणती प्राइस असते त्याच्यामध्ये कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस कॉस्ट प्राइस म्हणजे समजा आता मी विक्रेता आहे, मी एखादी वस्तू घेतलेली आहे स्वतः, मला ती वस्तू 100 रुपयाला पडली. बघा माझ्यासाठी काय झाले कॉस्ट प्राइस 100 रुपये. मी ते कितीला विकली 110 रुपयाला. हां तर मी मार्केट प्राइस लावली समजा 110 रुपये लावले आणि ती एवढ्यालाच विकली तर ती 110 रुपये काय झाली सेलिंग प्राइस. पण जर मी मार्केट प्राइस 120 लावली आणि विकली कितीला 110ला तर सेलिंग प्राइस काय झाली 110 आणि मार्केट प्राइस 120. पण हे कधी विक्रेत्याच्या बाबतीत येतं. पण ज्यावेळेस गव्हर्नमेंट वगैरे असेल किंवा एखादी मशिनरी वगैरे असेल त्याच्यावरती टॅक्स लावतात. मग समजा मी घेतली 100 रुपयाला, ती माझ्यासाठी कॉस्ट प्राइसच झाली. त्याच्यावरती 10% मी मार्केट प्राइस दिली 110 लावली, त्याच्यावरती परत 10% टॅक्स लागला तर ती जी होईल 121 रुपये ती काय होईल सेलिंग प्राइस होईल. कॉस्ट प्राइस ही खरेदीदाराला असते म्हणजे कुणाला जो विक्रेता आहे त्याला. आणि सेलिंग प्राइस म्हणजे असं समजायचं की ज्या प्राइसला आपण खरेदी करतोय किंवा विकली जाते फायनल विकली जाते मग त्याच्यामध्ये टॅक्स डिस्काउंट असेल ते तुमचा प्लस मायनस करायचं. हा हे एकदम सेलिंग प्राइस हे कुठलं प्रॉफिट अँड लॉसचं चॅप्टर आहे ना त्याच्यामध्ये हे राहतं. एकशे नाही 31% नाही 65 140 बरोबर आहे. बघा काय दिले 65% ऑफ नंबर इज 21 लेस दॅन 4/5 ऑफ दॅट नंबर. मग आपण काय करू अज्युम नंबर एक्स करू. अज्युम नंबर इज इक्वल टू एक्स. मग हा जो 65% ऑफ एक्स असेल तो 4/5 त्या नंबरच्या लहान आहे. लहान आहे म्हटल्यावरती ही व्हॅल्यू काय असणार आहे मोठी असणार आहे. म्हणजे 4/5 ऑफ एक्स मायनस इज इक्वल टू किती आले 21. मग हे 4/5 ऑफ एक्स मायनस 65 डिवायडेड बाय 100 इंटू एक्स इज इक्वल टू 25. याला भाग घालवला ना आपण 13 डिवायडेड बाय 20 म्हणजे 4x डिवायडेड बाय 5 मायनस 13x डिवायडेड बाय 20 इज इक्वल टू 21. हे समानसाठी इथं मल्टिप्लाय बाय 4 केलं. मग याचं कसं होईल 4 चौक 16x मायनस
13x डिवायडेड बाय 20 इज इक्वल टू 21. हे 3x इज इक्वल टू 21 इंटू 20. मग x इज इक्वल टू 21 इंटू 20 डिवायडेड बाय 3, 7 त्रिक 21, x इज इक्वल टू 140. x इज इक्वल टू 140. हा मग त्यानं कॅल्क्युलेशन फास्ट होतं. आता इथे जसं मी केलं की 13/20 वगैरे, हा तर हे तुमचं पाठ असेल तर ते सोपं होऊन जाईल. नाही त्याचं नाही असं म्हणजे मग ते कसं 1/2 असेल तर 50 वगैरे ते डायरेक्ट लिहू शकतात. हा नाही एवढे बी हा ते ह्याच्या जे आहेत का आपल्या कंपाऊंड इंटरेस्ट त्याच्यामध्ये जे 20, 21 त्याचे क्यूब वगैरे ते महत्वाचे आहेत, कारण ते कॅल्क्युलेशन लेंदी राहतात. आता याच्यामध्ये हे बघितलं की लगेच किंवा एखादा असा पण करू शकतो डायरेक्ट. इथे आता इथे 100 होतं, हे भागणं घालवता एखाद्यानं काय केलं असतं 20 गुणलं असतं डायरेक्ट तरी जमलं असतं. म्हणजे असं काही नाही. पण ते जे कंपाऊंड इंटरेस्टमध्ये जे 21चा वर्ग, 23चा वर्ग, घन हे जे पाठ असेल ना तर ते कॅल्क्युलेशन लवकर सुटतं. सिक्स 4 4 थोडं हे झालंय, 32% आहे ना, 1% आहे ना, 544 आहे. कॅल्क्युलेशन कुठं मिस्टेक झाली बघा. तरी 544 ना. बघा डिफरन्स बिटवीन 31% ऑफ नंबर अँड 13% ऑफ सेम नंबर इज 576. व्हॉट इज 17% ऑफ दॅट नंबर. मग आपण नंबर अज्युम करू पहिल्यांदा. अज्युम नंबर इज इक्वल टू एक्स. पहिल्यांदा काय 31% ऑफ नंबर ऑफ एक्स आणि 13% ऑफ एक्स याच्यातला डिफरन्स 576. आता इथे डायरेक्ट आपण डिफरन्स घेतलेला परवडतं आपल्याला. हे किती होते 18 होते ना. हां 18% ऑफ एक्स इज इक्वल टू 576. म्हणजे 18 डिवायडेड बाय 100 इंटू एक्स इज इक्वल टू 576. हां एक्स बरोबर किती 576 गुणिले 100 भागिले 18, तर हे 32 येईल ना, 3200. पण आपल्याला हे फायनल आन्सर नाही, आपल्याला फायनल आन्सर काय काढायचे ह्या नंबरच्या 17% ऑफ काढायचे. तर आपण कसं काढणार 17% ऑफ 3200 म्हणजे 17 डिवायडेड बाय 100 इंटू 3200, याचं उत्तर येते 544. उत्तर 544.
रिमेनिंग सॅलरी. पीएफ तुम्ही म्हणताय का ऍड करायचं का? नाही नाही नाही, फक्त राहिलेली. लाईक शॉर्ट ट्रिक आहे बघ, काढा तुम्ही मग बघू. किती? 19,000. 1,00,000. 10,000. 10,000. अशा वेळेस काय करायचं माहिती आहे का, हे जे इक्वेशन मांडताना ते खूप कॉम्प्लिकेटेड जातं. हां, मग अजून काय करायचं की त्याची सॅलरी किती, 100 समजली बघा, 100 समजले, तर त्याच्यातले त्यानं डिपॉझिट 10% कशामध्ये, पी एफ मध्ये. हां, 100च्या 10% दिले, हे केलेलं आहे, म्हणजे इथं 10 रुपये गेले. रिमेनिंग किती राहिले, 90 राहिले, बरोबर आहे, 90. आता तर त्याने सेव्हिंग किती केले, 30% ऑफ रिमेनिंग, म्हणजे याच्यात 30% काढलं. काढा बरं, 30% किती येते, 27, बरोबर. मग हे 27 त्यानं काय केले, सेव्हिंग केले. हा, मग शिल्लक किती राहिले, आता हे 90 मधून 27 गेले, 63, 63. आता हे 63चं त्याने डिव्हिजन कशात केले, मेडिसिन आणि ग्रोसरीमध्ये. हा, मग मेडिसिन आणि ग्रोसरी याचा रेशो किती दिलेला आहे, 3/4. तर मी काय म्हणेन की याला एक्स जोडेन, 3x 4x. मग टोटल किती आहे, हे 63 आहे. बरोबर, म्हणजे 3x + 4x किती झालं, 7x. 7x साठी 63. आपल्याला व्हॅल्यू कशाची दिली ती चेक करायची, व्हॅल्यू मेडिसिनची दिली, मेडिसिनला किती आहे 3x, तर 3x साठी किती,
म्हणजे इथे एक्स किंवा हे एक्स आता इथं काढून टाकलं तरी चालेल. मग एक्स इज इक्वल टू किती येईल हे 63 × 3 / 7 बरोबर. 7 9 63 9 3 27 बरोबर. एक्सची व्हॅल्यू आली 27. तर इक्वेट कशाशी करायची, ही 27 व्हॅल्यू आली व याचं डिव्हिजन कसं झालं थोडक्यात 27 मेडिसिनवरती राहिलेलं काय असेल ती ग्रोसरीवरती. मग 27ची किती 2700. तर 27 साठी जर 2700 असेल, 27 साठी जर 2700 असेल, आपण अजून काय केली सॅलरी 100. तर 100 साठी किती एक्स इज इक्वल टू 2700 गुणिले 100 भागिले 27 किती झाले हे 10,000. असं करायचं. कारण जर तुम्ही इक्वेशन मांडायचा विचार केला ना ते खूप कॉम्प्लिकेट होते. मग तुम्ही बघत असाल एक्स मधून 10% गेलं 30% गेले.
क्वेश्चन आहे का बघा. द डिफरन्स बिटवीन द व्हॅल्यू ऑफ नंबर इन्क्रीज बाय 25% and the value of original number decreased by 30% is 22. तर ओरिजिनल नंबर काय आहे ते आपल्याला काढायचं. हा एकच नंबर आहे ना, म्हणजे तोच नंबर आहे, त्याची व्हॅल्यू पहिल्यांदा 25% वाढली आणि दुसऱ्यांदा काय केले 30% कमी केले. मग हा त्या दोघांना डिफरन्स 22 आहे. नगर ना सॉल्व करू लगेच, सॉल्व नगर ना लगेच करू, करता ना तुम्ही. करा. चाळीस बरोबर आहे. बघा काय लिहिलं डिफरन्स बिटवीन व्हॅल्यू आपण. हा मग त्यांनी असं काय दिलेलं आहे माहिती का, कारण की इथं जर समजा एखादा वेगळा हे केला ओरिजिनल नंबर म्हणजे तुम्हाला पहिला नंबर. हा असं आता बरं. चला आपण जर तो एक्स मानला आपण, तर पहिली व्हॅल्यू काय होईल 25% वाढली म्हणजे 125 एक्स. 125 डिवायडेड बाय 100. आणि दुसरी किती होईल 30% कमी केले म्हणजे -70x डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 22. मग 100 आहेच ठेव, या पलीकडल्या साईडला नेऊ डायरेक्ट. मग 125 मायनस 70 किती होते 55x. x इज इक्वल टू 22 इंटू 100 डिवायडेड बाय 55. 11×22 11×5 55 20 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 40. जनरली हे जे असतं ना पर्सेंटेज वगैरे नंबर सिस्टीम, ह्याचे जे स्टेटमेंट दिलेले असतं ना ते डिकोड केलं की ते खालचं खूप सोपं असतं.
1,32,000, 1,13,800. मला एक आता थांबा, मी मिस रॉय स्पेंट 44,620 ऑन दीपावली शॉपिंग, 32,764 on buying laptop, and remaining 32% of total amount she had cash with her. बरोबर. What was total amount? तुम्ही इक्वेशन मांडलं कसं मला सांगा पहिले. इज इक्वल टू, ओके, हां हां तसं बी जमते बघा. हां म्हणजे तुम्ही आपण दोन्ही पद्धतीने सॉल्व्ह करू. बघा तुम्ही काय केलं, हे 44,620 प्लस 32,764 याची बेरीज किती आली? किती? 77,384. तुम्ही काय म्हणला की हे 32% राहिलेले आहे, मग हे खर्च केलेले 100 मधून 32 वजा केलं. हा म्हणजे हे 32% शिल्लक राहिली होती, आणि हे मग खर्च केलेले किती असणार आहे? 100 मधून 32 वजा केलं 68%. तर 68 डिवायडेड बाय 100 इंटू एक्स इज इक्वल टू 77,384. मग एक्स इज इक्वल टू, मोबाईलवर करा बरं कॅल्क्युलेशन, कॅल्क्युलेशनमध्ये कुठेतरी मिस्टेक झाली असेल तुमची. 68 इंटू 100, मग याचा जर भाग घालवला, आलं का 1,13,000. हां 800, म्हणजे एक्स इज इक्वल टू 1,13,800 ना, 800. एक्स इज इक्वल टू 1,13,800. म्हणजे काय केलं आपण की टोटल 100% होतं, त्याच्यातलं 32% शिल्लक राहिलेलं आहे. मग खर्च किती केलं तर 100 मधून 32 केलं तर 68%, ती व्हॅल्यू एवढी आली. हे काय दुसरं जर एखाद्याने इक्वेशन मांडलं तर तू कसा मांडेल? सुरुवातीची व्हॅल्यू एक्स होते, मायनस मायनस त्याच्यामधून काय करेल, हा 44,620 प्लस 32,764 इज इक्वल टू 32% ऑफ एक्स. म्हणजे हे एखादा असं सॉल्व करेल, किंवा हे डायरेक्ट या पद्धतीने सॉल्व होईल. हा हे लेंदी होते, पण हे सिंपल जाते. हा मग हे कसं होईल, पूर्ण परत बेरीज, बेरीज तर ऑलरेडी इथं करावीच लागते, पण हे परत तुम्हाला सगळं कॅल्क्युलेशन अवघड होऊन जाते. $11.11. बघा, द सॅलरी ऑफ पर्सन वॉज रिड्यूस बाय 10%, म्हणजे त्याची 10% कमी केलेली आहे. तर त्याची सॅलरी किती टक्क्याने वाढावी की जेणेकरून ओरिजिनल होईल? तुम्ही कोणते दोन पद्धत आहेत, तुम्ही कोणत्या पद्धतीने गेला? 100 गेला म्हणजे ओरिजिनल सॅलरी 100 मानला तुम्ही, है ना. ओरिजिनल सॅलरी 100, मग रिड्यूस झालेली किती असेल? 10% कमी म्हणजे 90. मग पुढे कसं मांडलं तुम्ही? 90 ला 100, हा तर 100 ला किती? हा म्हणजे 100 गुणिले 100 डिवायडेड बाय 90, म्हणजे 1,000 भागिले 9, तर याचं उत्तर येतं 11.11. ती व्हॅल्यू तशीच जाते पुढे, 11.11% वाढवावी लागेल.
बाय आपण चेक करू कुठे बघा. इफ द न्युमिरेटर ऑफ फ्रॅक्शन इज इन्क्रीज बाय 15% and its denominator is diminished by 8%, the value of fraction is 15/16. आपण अज्युम करू एक्स बाय वाय हा फ्रॅक्शन आहे. अज्युम फ्रॅक्शन एक्स अपॉन वाय. पहिल्यांदा वरचा व्हॅल्यू कितीने 15% वाढले, मग ते किती होईल 115x. आणि खालची व्हॅल्यू किती 8% कमी केली म्हणजे 92y इज इक्वल, तर व्हॅल्यू किती होते 15/16. मग एक्स अपॉन वाय इज इक्वल टू 15/16 इंटू 92 डिवायडेड बाय 115. तर याचं 5×3=15 आणि हे किती होईल 23. 4×4 = 16 आणि याचं किती होईल 23च ना. 23 कॅन्सल. मग एक्स अपॉन वाय इज इक्वल टू 3/4 येईल. फाइंड द ओरिजिनल फ्रॅक्शन. एक्स अपॉन वाय इज इक्वल टू 3/4. किती पर्सेंट आलं बघा. काय दिलं आपल्याला, द प्राइजेस ऑफ पेट्रोल इज इन्क्रीज बाय 25%. हाऊ मच पर्सेंट मस्ट कार ओनर रिड्यूस हिज कन्झम्पशन ऑफ पेट्रोल सो एज नॉट टू इन्क्रीज हिज एक्सपेंडिचर ऑन पेट्रोल. तर किती न वाढलेले 25%. तुम्ही कसं सॉल्व्ह केलं मला सांगा फक्त. हां. हो असं केलं. त्यापेक्षा काय करायचं माहिती का सर, म्हणजे जी दिलेली आहे टक्केवारी वाढली वगैरे काय असेल तर ते 25 आहे असेल याचं. बघा 25 आहे असेल याचं. आणि जर कन्झम्पशन कमी करायचं असेल, जर कमी करायचं असेल तर खाली व्हॅल्यू मोठी पाहिजे ना, तरच व्हॅल्यू कमी येईल. तर मग ही 100 मध्ये मिळवायचं 125 आणि ह्याला फक्त 100 मल्टिप्लाय करायचं. 25×5 = 1,620. 20% कन्झम्पशन कमी करावं. परत एकदा सांगतो. बघा पेट्रोलच्या प्राइजेस 25% वाढलेले आहेत. तर आपण काय करणार, वाढलेले असो कमी असो, जी व्हॅल्यू दिलेली आहे ती वरती घ्यायची. बघा खाली काय करायचं, जर कन्झम्पशन कमी करायचं असेल तर 100 मध्ये ही व्हॅल्यू मिळवायची. हे कसं होईल 125 होईल आणि ह्याला फक्त 100 न मल्टिप्लाय करायचं. आता जर उलट झालं असतं, जर पेट्रोलच्या प्राइजेस कमी झाल्या असत्या 25%, तर उत्तर काय आलं असतं बघा. तर मग आपण काय केलं असतं, हे 25 आहे असंच लिहिणार. आता कमी झाले म्हणजे कन्झम्पशन वाढवावं लागेल. तर त्यावेळेस काय करायचं 100 मधून 25 मायनस करायचं. हां म्हणजे इथे किती येईल 75 गुणिले 100 म्हणजे हे 3 आलं तर 33.33% कन्झम्पशन कमी करावं लागेल. दिलेली व्हॅल्यू आहे अशीच घ्यायची. फक्त जर कन्झम्पशन कमी म्हणलं की इथं मोठी व्हॅल्यू आली पाहिजे एवढे ध्यानात ठेवायचं, कारण त्याशिवाय व्हॅल्यू लहान येणारच नाही. आणि कन्झम्पशन जर वाढवायचं म्हणाल तर खाली छोटी व्हॅल्यू आली पाहिजे, त्यावेळेस ती 100 मधून मायनस करायची. आलं लक्षात. मग हाच कन्सेप्ट होतं नाही का,
एखादा नंबर कितीने वाढवावा, किती टक्क्याने वाढवावा, किती टक्क्याने कमी करावा लागेल, तिथं देखील यूज होतो. म्हणजे तुम्ही म्हणताय की 100 पकडून वय बघा, म्हणजे तुम्ही काय म्हणताय की ओरिजिनल प्राइस 100. हा, न्यू प्राइस किती झाली? 125 झाली. हं? तर तुम्हाला पर्सेंटेज किती टक्क्यानं कमी करावं लागेल. तर आपल्याला त्यावेळेस बी कसं करतो आपण, की ह्या दोघांचा डिफरन्स घेतो. ना, ह्या दोघांतला डिफरन्स किती आला? 25. आणि मी तेच सांगतो की मगाशी काय म्हणलं की ज्याचे जर तुम्हाला कन्झम्पशन कमी करायचं आहे तर त्यावेळेस मोठी व्हॅल्यू खाली घ्यायची. म्हणजे हे 125 गुणिले 100 तेच स्वरूपात आलं. हं? अरे, 2 वर्षानंतर 1,54,481 आणि 2 वर्षापूर्वीची 1,60,000. आता सॉल्व्ह करू आपण डायरेक्ट. मग त्यांनी काय सांगितलंय की पॉप्युलेशन किती आहे? 1,76,400. ज्यावेळेस 2 वर्षानंतरची विचारली असेल म्हणजे पुढची विचारली असेल, आता ते फॉर्म्युला वगैरे आहे, फॉर्म्युल्यापेक्षा काय करायचं, हे 5% आहे तर वाढते ना, मग काय करायचं, 105 भागिले 100 किती वेळा, किती वर्ष? 2 वर्ष असेल, 3 वर्ष असेल तर 2 वेळा करायचं. मग इथे कसं, 105 भागिले 100. मग इथे इथे हे 2 झिरो कॅन्सल होतील. हं? इथं 21/20 बरोबर. मग परत इथं किती होईल, 21/4. मग 4 चौक 16, 4 चौक 16, 1 गुणिले 441, 21चा वर्ग. मग ह्याचं प्रोडक्ट किती येते, 1,94,400. आता हे 2 वर्ष, 3 वर्ष म्हणलं की फक्त इथे 105 डिवायडेड बाय 100 करायचं. 4 म्हणलं की फक्त जेवढ्या वेळेस असेल तेवढ्या वेळेस. हे कधी पुढचं काढायचं असेल नाही, मग ते चुकतं तसं. 95 नाही करायचं, त्याला उलटं करायचं. आता ते हे 2 वर्षानंतरचं झालं. मग 2 वर्षापूर्वी कसं असेल बघा, हे जे आहे 1,76,400 गुणिले 100 भागिले 105 घ्यायचं. 100 भागिले 105 किती वेळा? 2 वेळा घ्यायचं. 2 वर्ष आहे म्हणून.
हां बिफोर विचारलं तर खाली घ्यायचं. आता जे मायनस म्हणता ना तुम्ही 95 करायचं ती डिप्रिसिएशन मध्ये जातं कन्सेप्ट, मग ती व्हॅल्यू चुकते. मग याचं उत्तर येते 1,60,000 येते. ओके, आज आपण इथेच थांबू.